820 करिअर आहेत मित्र, आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? मित्र हो, डिप्लोमा इन हेल्थ एज्युकेशन, डिप्लोमा इन सायकोलॉजी, डिप्लोमा इन डायग्नोस्टिक रेडिओलॉजी, डिप्लोमा इन कॉर्पोरेट थिएटर, डिप्लोमा इन ऑपरेशनल थिएटर, बॅचलर ऑफ स्पेशल लँग्वेजेस, अशा तऱ्हेचे ऑफबीट कोर्सेस पण आहेत। प्रत्येक ठिकाणी डिग्री मिळेल असं नाही, पण ऑफबीट कोर्सेस मध्ये आपण जाऊन करिअर करू शकतो। रेडिओलॉजी सारखा चांगला कोर्स नाही। जर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, तुम्हाला डॉक्टर व्हायचं नसेल, मेडिकलला ॲडमिशन नसेल आणि हॉस्पिटलमध्ये काम करायचं असेल, तर रेडिओलॉजीचा डिप्लोमा सारखा चांगला डिप्लोमा नाही। हा डिप्लोमा अत्यंत महत्त्वाचा आहे। आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्यामध्येही छोटे छोटे डिप्लोमा आहेत। उदाहरणार्थ डिप्लोमा इन सेरिकल्चर, डिप्लोमा इन सेरिकल्चर थेट तुम्हाला स्वयंरोजगाराकडे घेऊन जातो। हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। डिप्लोमा इन नर्सिंग हा अतिशय महत्त्वाचा विषय। डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी हाही महत्त्वाचा विषय, आणि देशातला सर्वोत्तम डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट। 100 वर्षांपूर्वी लोक हॉटेलमध्ये जात नसत। जुन्या काळातले लोक सांगतात की हॉटेलमध्ये जाणं म्हणजे जणू काही पाप करण्यासारखं आहे। आज करोडो कुटुंब अशी आहेत की जे शहरामध्ये राहतात, गावामध्ये त्यांचे कुटुंबीय आहेत, ते कुठेतरी जेवतात, राहतात, एकटे राहतात, त्यांना हॉटेलला पर्याय नाही। सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यांना हॉटेलच्या अन्नावरती राहावं लागतं। त्यामुळे हॉटेल अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावरती जॉब गॅरंटी आहे, उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये कन्फेक्शनरीचे डिप्लोमा आहे, ब्रेड आणि बिस्किट तयार करण्याचे कोर्सेस आहेत, आदरातिथ्य करण्याचे कोर्सेस आहेत। हे अतिशय महत्त्वाचं आहे। डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट वाशीमध्ये आहे, पुण्यात आहे, नागपूरमध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे। जिथे जिथे म्हणून हॉटेल्स आहेत, तिथे तिथे म्हणून स्वागत कक्ष, त्याचबरोबर स्वयंपाक कक्ष, लोकांना वेलकम कसं करायचं इथपासून अनेक गोष्टी शिकवल्या जातात। डिप्लोमामध्ये याच्यामध्ये भर दिला जातो। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री आहे का? निश्चित डिग्री आहे। त्याच्याच बरोबर डिप्लोमा करूनही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही शेफ म्हणून काम करू शकता। ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, UK, USA आहे, इथेही तुम्ही शेफ म्हणून जाऊ शकता। आता इतर देशांचा विषय निघाला तर मला तुम्हाला सांगायला पाहिजे की मराठी मुलं मुली स्कॉलरशिपच्या मागे लागत नाही। स्कॉलरशिपच्या मागे लागलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल, तुम्ही नुसतं BSc केलंय तर GRE, GMAT, TOEFL या परीक्षा देऊन तुम्हाला 20 ते 40 लाख रुपयाची स्कॉलरशिप आहे। 20 ते 40 लाख रुपये हे आपल्याला जास्ती वाटतात, तर परंतु 20 ते 40 लाख रुपये म्हणजे $50,000 ही जास्त मोठी स्कॉलरशिप नाही। $1,00,000 म्हणजे 85 लाख रुपये। त्यामुळे स्कॉलरशिप मिळवून तुम्ही UK, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या ठिकाणी जाऊन MBA किंवा MS करू शकता आणि भारतामध्ये परत येऊ शकता। वी आर अर्निंग इन रुपीज, मराठी माणूस मागे का? वी आर अर्निंग इन रुपीज अँड स्पेंडिंग ऑल्सो इन रुपीज। मग इतर प्रांतातले लोक पुढे जातात आणि आपल्याला असं वाटतं की आपण पुढे का जात नाही? पण पंजाबमध्ये, गुजरातमध्ये, तमिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशात GRE, GMAT, TOEFLचे क्लासेस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। दिल्लीमध्येही आहे। त्याची थोडी माहिती घेतली पाहिजे। इंटरनेटवरती GRE, GMAT,
टॉफेल हे टाकून तुम्हाला बिलियन्स ऑफ पेजेस उपलब्ध आहे. फॉर एक्झाम्पल इथे नुसतं तुम्ही BCom केलंय तर GRE GMAT देऊन तुम्ही MBA करण्यासाठी बाहेर जाऊ शकता. आता तर USA मध्ये अनेक ठिकाणी अनेक विद्यापीठांनी GRE परीक्षा रद्द केली. त्याच्याबद्दल वादविवाद चालू आहे, त्यात आपण जाऊया नको. पण GRE GMAT टॉफेल हे करून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, बीड, अमरावती, अकोला, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा इथला एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे GRE GMAT टॉफेल देऊन बाहेर जाऊन 2 वर्ष MS करू शकतात आणि चांगली नोकरी मिळवू शकतात. अर्न इन डॉलर्स अँड स्पेंड इन रुपीज. 85 रुपये दिले की $1 मिळतो. म्हणजे 85 वर्ष भारतामध्ये नोकरी करून तुम्ही जेवढे पैसे मिळवाल तेवढे अमेरिकेत तुम्हाला एका वर्षात मिळतात. अर्न इन डॉलर्स अँड स्पेंड इन रुपी. जर का भारतामध्ये जॉब उपलब्ध नसतील तर इतर देशांमध्ये जॉब घ्या. रुपी डिव्हॅल्यूड आहे, त्याचा फायदा मिळवा. हा रुपी 90 साली डिव्हॅल्यूड झाला, 67 साली झाला, 80 साली झाला, 50 साली झाला. रुपयाचं डिव्हॅल्युएशन चालू आहे. आज 85 रुपये दिल्यावरती $1 मिळतो. म्हणजे 85 वर्ष भारतामध्ये नोकरी करून जो पैसा मिळणार आहे तो तिथे एका वर्षात मिळणार आहे. गॅट करारानंतर सगळं जग बदललं. त्याच्याबद्दल 5 मिनिटं करिअर काउन्सिलर म्हणून मला बोललं पाहिजे. 90 साली चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान होते तेव्हा वर्ल्ड बँकेने सांगितलं आम्ही तुम्हाला लोन देऊ. भारताने सोनं गहाण ठेवलं, पण त्यांनी सांगितलं की तुमची अर्थव्यवस्था तुम्ही ओपन केली पाहिजे. आधी लायसन्स राज होतं. म्हणजे कोणाला उद्योग सुरू करायचा तर लायसन्स काढलं जायचं आणि ब्युरोक्रेसी लायसन्स देण्यासाठी पैसे घ्यायचे हे उघड सत्य होतं. त्याच्यावरती लोकसभेत प्रचंड प्रमाणामध्ये गदारोळ उठला. एक भला माणूस चंद्रशेखर जे जनता पार्टीचे आधी अध्यक्ष होते ते देशाचे पंतप्रधान झाले. त्याच्यानंतरचा इतिहास ताजा आहे. त्याच्यानंतर आपण सोनं वर्ल्ड बँकेकडे गहाण ठेवलं, नंतर ते परतही आणलं, पण गॅट करारावरती आपल्याला सही करायला लागली. गॅट कराराने जग जवळ आलं. डॉक्टर मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी यात महत्वाची भूमिका बजावली. नंतर नरसिंह राव देशाचे पंतप्रधान आले आणि गॅट करार प्रत्यक्ष उतरला, देशामध्ये उतरला. तो अत्यंत आनंदाचा दिवस होता. जुलै 91 मध्ये आजही तेव्हाचे वृत्तपत्र काढून बघितली तर गॅट करार त्याचं देशामध्ये येणं, लायसन्स राज जाणं, लाखो करोडो लोकांनी कार विकत घेणं, टीव्ही घेणं, रंगीत टीव्ही येणं, मोबाईल घेणं हे सुरू झालं. पूर्वी ते नव्हतं. आमच्या लहानपणी आम्ही रेडिओ ऐकायचो, इनलँड लेटर पाठवायचो, 6 पैशाचं कार्ड पाठवायचो. मोबाईल नव्हता, तारा यायच्या, पत्र यायची. हे आज कोणाला सांगून खरं वाटणार नाही. फक्त $6 दिले जायचे. कोणाला बाहेरच्या देशात जायचं तर फक्त $6 दिले जायचे. आज करोडो लोक बाहेरच्या देशामध्ये जातात, कार विकत घेतात. 70-80 कोटी वाहनं या देशामध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. हे सगळं गॅट करारामुळे झालं आणि त्याच्यामुळे करिअरच्या आणखीन वाटा सुरू झाल्या. देश पुढे गेला. याचं सर्व श्रेय चंद्रशेखर सर, डॉक्टर मनमोहन सिंग, मॉन्टेक्सिंग अहलुवालिया आणि भूतपूर्व पंतप्रधान नरसिंह राव यांना जातं. त्यांना माझा नमस्कार. धन्यवाद.